नमस्कार. खानपान कला किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवत आहोत कांद्याची पात, तीही मुगाची डाळ टाकून. यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल तापल्याच्या नंतर यामध्ये टाकायची आहे मोहरी. मोहरी नीट तडतडू द्यायची आहे. त्यानंतर टाकायचे जिरे आणि थोडासा हिंग. त्यानंतर टाकणार आहोत आपण ठेचलेला लसूण. याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी ते टाकणार आहे कांदा. हा कांदा पातीचाच आहे. तोच कांदा मी बारीक चिरलेला आहे आणि तो यामध्ये टाकलेला आहे. याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊयात आणि कांदा व्यवस्थित परतूयात. यातच आपल्याला मुगाची डाळ टाकायची आहे आणि ती तेलामध्येच थोडीशी फ्राय होऊ द्यायची आहे. याने भाजीला चव खूप छान येते. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. व्यवस्थित परतल्याच्या नंतर यामध्ये आता टाकणार आहोत आपण हळद, लाल मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर आणि थोडासा कांदा लसूण मसाला. यामध्ये टोमॅटो टाकल्याने भाजीची चव अतिशय उत्तम लागते. पण अशा पद्धतीने भाजी जर का तुम्ही बनवली तरी ती पटकन होते आणि चवीलाही छान लागते. यामध्ये स्वच्छ धुतलेली चिरलेली आपण कांद्याची पात टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून याला आपण शिजू देणार आहोत. कांद्याच्या पातीला स्वतःचंच पाणी असं सुटतं. यामध्येच ही भाजी शिजून होते. तर त्यामुळे वरतून पाणी टाकायची गरज नाही आहे. यावरती थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, कारण आधीच आपण मीठ टाकलेलं होतं. अशा पद्धतीने आपली कांद्याची पात तयार झालेली आहे. रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.